ही मदत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट बँक खात्यावर आम्ही जमा करतो. सर मागच्या ह्याची मदत आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही वाट पाहत होते काय नुकसान व्हायची आतापर्यंत? साहेब, नुकसान झाल्यानंतरच पंचनामा. नाही ते जेव्हा जून जुलैची तुम्ही आता मदत जाहीर केली, जून जुलै ऑगस्टची मदत साहेब जाहीर केलेली आहे. आता सप्टेंबर महिन्यात पाऊस तीच मदत पडला. तुम्ही ऐका जाहीर माझं ऐका. सप्टेंबर महिन्यात माझ्या माहितीप्रमाणे 10-15 दिवस कंटिन्यू पाऊस आहे. पाऊस आजच उघडलाय माझ्या माहितीप्रमाणे. इथं साधारण महिना 17-18 दिवस कंटिन्यू पाऊस आहे आणि पावसामध्ये पंचनामे करायला अडथळे निर्माण होतात. आता आम्ही काही ठिकाणी ड्रोनने सुद्धा सर्वे करण्याचे निर्णय दुसरी गोष्ट घेतले. असा आहे सर, तुम्ही जे सांगितलं ना मदत जाहीर केली मागे, तर ती आता हे नुकसान झाल्यावर तुम्ही मदत जाहीर केली म्हणे. मग नुकसान झाल्यावरच साहेब मदत जाहीर जून करतो. जुलैची मदत तुम्ही आता जाहीर केली जेव्हा सप्टेंबरचं नुकसान झालेलं आहे. अहो साहेब, जून जुलै ऑगस्ट पर्यंतची मदत दिली, आत्ता नाही दिली, मागेच दिली. आलं का लक्षात? आता इथून पुढं जे नुकसान झालेले तिथून पुढं त्याचे पंचनामे वेगळे होणार आणि ती मदत संबंधित सगळ्या शेतकऱ्यांना. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. तक्रार करण्याचा अजिबात अधिकार नाही. घ्यायला पाहिजे आणि मिळायला पाहिजे. आता मी बघतो हा विषय काय होतं म्हणजे नुकसानीच्या बरोबर लोक पीक विम्याचाही विशेष काढतायत. कृषी विभाग काहीतरी आता वेगळा या संदर्भात काहीतरी निर्णय करते. मी आता कृषी मंत्र्यांना आणि माननीय मुख्यमंत्र्यांना